नमस्कार. संत कबीर वडाचं रोपटं हातात घेऊन रस्त्याने जात असतात. रस्त्यात त्यांना एक वाटसरू भेटतो आणि तो त्यांना प्रश्न विचारतो की कबीरजी, तुम्ही हे वडाचं रोपटं कुठल्या मातीमध्ये लावणार आहात? हसत हसत त्या प्रश्नाचं उत्तर देताना संत कबीरजी म्हणतात की जी माती विषाने भरलेली आहे त्या विषाच्या मातीमध्ये मी हे रोपटं लावणार आहे, जेणेकरून त्या मातीतलं विष स्वतःच्या पोटात घेऊन हे रोपटं वाढेल आणि ती माती अमृतमय करेल. आतापर्यंत संत परंपरेचं गमकच हे राहिलेलं आहे. ज्या ज्या काळामध्ये ही माती द्वेषाने भरलेली होती त्या काळामध्ये त्या द्वेषाच्या मातीमध्ये प्रेमाच्या वडाचं रोपटं उगवण्याचं काम इथल्या संत साहित्याने केलं आहे. संत साहित्य ही कालातीत असणारी गोष्ट आहे. संतांनी त्यांच्या आयुष्यात केलेलं त्यांच्या काळातलं कार्य साहित्य म्हणून आपल्याकडे अजूनही जिवंत आहे. संतांनी त्यांच्या साहित्यामध्ये मांडलेले शब्द, घेतलेल्या भूमिका आणि विस्तारलेल्या जाणीवा जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारता आल्या तर आत्ताच्या काळात सुद्धा जी द्वेषाची माती सगळीकडे पसरलेली आहे ना, त्या मातीमध्ये आपल्याला प्रेमाचं रोपटं नव्याने उगवता येऊ शकतं. आणि संत साहित्याचा अध्यात्माच्या पलीकडे जात असताना केलेला विचार आपल्याला आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रवृत्त करत असतो. आणि हे संत साहित्य फक्त अध्यात्माच्या प्रतलापुरतं मर्यादित न ठेवता जर आपल्या रोजच्या जगण्यामध्ये हे संत साहित्य आपल्याला अंगीकारता आलं तर प्रेम, सद्भावना, सहकार्य या सगळ्यामुळे आपलं जग अधिकाधिक आनंदी होईल.